सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। यंदाची लोकसभा निवडणूक जगातील सर्वात महागडी ठरण्याची शक्यता। चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, आरोपीस आजन्म कारावास। 2 गावातील शिमगोत्सवातील वाद मिटवण्यात पोलिसांना यश। पोलीस निरीक्षक सौ सुवर्णा पत्की यांची अवैध धंद्याविरोधात मोहीम। आणि शिमगोत्सवादरम्यान कोकणात एसटीच्या जादा बसेस, चाकरमान्यांचा प्रवास होणार सुखकर। आता पाहूया सविस्तर वृत्त। जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखली जाणारी लोकसभा निवडणूक भारतात पुढील 2 महिन्यात 60 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे। दिल्लीत सेंटर ऑफ मीडिया स्टडीजच्या अहवालानुसार भारतातील ही निवडणूक प्रक्रिया जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरण्याची शक्यता आहे। भारताच्या या संसदीय महानिवडणुकीवर यंदा तब्बल 50,000 कोटी रुपये इतका खर्च होण्याची शक्यता असून अमेरिकेतील निवडणुकीवर 2016 साली $6.5 अब्ज खर्च झाले होते, तर हिंदुस्थानमध्ये 2014 साली निवडणुकीवर $5 अब्ज खर्च झाले होते। सेंटर फॉर मीडिया स्टडीजने निवडणुकीतील खर्चासंदर्भात अहवाल प्रसिद्ध केला आहे। त्यानुसार निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारागणिक $8 खर्च होणार आहे। खाऊच्या आमिषाने घरी बोलावून 2.5 वर्षे वयाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एसटी वाहकाला खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश AS आवटे यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे। सुनील महाजन असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव असून 5 जुलै 2016 रोजी दापोली शहरालगतच्या काळकाई कोंड येथे ही घटना घडली। आरोपी सुनील महाजन आणि पीडित मुलीचे वडील दापोली एसटी डेपोमध्ये चालक वाहक असे काम करत होते। दोघेही एकमेकांचे चांगले मित्र असल्याने दोघेही काळकाई कोंड येथील लोखंडे चाळीमध्ये शेजारी राहत होते। 5 जुलै 2016 रोजी खोलीसमोरील मोकळ्या जागेत खेळत असलेल्या 2.5 वर्षीय पीडितेला खाऊचं आमिष दाखवून महाजन यांनी घरी बोलवले। ती घरी येताच त्याने दरवाजा बंद करून त्या 2.5 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला। ही घटना पीडितेच्या घरी कळल्यानंतर पीडितेच्या आई वडिलांनी तडक दापोली पोलीस स्थानकात धाव घेतली। या ठिकाणी संशयित आरोपी महाजन याच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 376, 354 आणि लहान मुलांना लैंगिक छळ विरोधी कायदा यानुसार गुन्हा दाखल करून महाजन याला अटक केली। शिमगोत्सवादरम्यानच्या मानापानावरून सुरू असलेले कोंडिवली आणि धवडे या गावातील वाद अखेर संपुष्टात आलेत। खेडच्या पोलीस निरीक्षक सौ सुवर्णा पत्की यांनी केलेल्या शिष्टाईला दोन्ही गावातील ग्रामस्थांनी प्रतिसाद दिल्याने कोंडिवली आणि धवडे या दोन्ही गावांमध्ये पुन्हा शिमगोत्सवाचे ढोल वाजणार आहेत। शिमगोत्सवादरम्यान ग्रामदेवतेच्या मानापानावरून काही गावांमध्ये वाद सुरू आहेत। ज्या गावांमध्ये मानापानावरून वाद आहेत त्या गावांमध्ये शिमगोत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दरवर्षी शिमगोत्सवावर बंदी घातली आहे। कोंडिवली आणि धवडे या दोन्ही गावांमध्येही अशाच प्रकारे वाद असल्याने या दोन्ही गावांमध्ये गेली अनेक वर्षे शिमगोत्सव साजरा झालेला नव्हता। मात्र आता या दोन्ही गावांमध्ये असलेला वाद मिटला, त्यामुळे अनेक वर्षानंतर या ठिकाणी शिमगोत्सव साजरा केला जाणार आहे। खेड पोलीस स्थानकचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी अवैध व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाई सुरू केली असल्याने जुगार, मटका यासारखे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबेदण आणलेत। मात्र पोलीस निरीक्षकांच्या या कारवाईचं सामान्य जनतेतून कौतुक होत आहे। पोलीस निरीक्षक पत्की यांनी खेड पोलीस स्थानकचा चार्ज घेताच त्यांनी येथील अवैध धंद्यांच्या विरोधात आघाडी उघडली। खेड आणि भरणे नाका परिसरात चालणारे सर्व जुगार आणि मटक्याचे अड्डे उद्ध्वस्त करून त्यांनी मटका आणि जुगार अड्डे चालवणाऱ्यांना गजाआड केलं। मटका आणि जुगार अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पत्की यांनी आता अवैध दारू गुत्ते उद्ध्वस्त करण्याचा निर्धार केला आहे। खेडमध्ये काही हॉटेल्समध्ये अनधिकृतरित्या विदेशी दारू विकली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पत्की यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी खेड दापोली मार्गावरील दस्तुरी येथील एका हॉटेलवर रेड टाकून हॉटेलमधून देशी दारू जप्त केली आहे। या प्रकरणी एका इसमाला अटकही करण्यात आली आहे। दस्तुरी येथील हॉटेलवर रेड टाकून अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना त्यांनी अल्टिमेटम दिलाय। माझ्या कार्यक्षेत्रात कोणताही अवैध व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यांची मी गय करणार नाही, अशी तंबीच अवैध व्यावसायिकांना दिली असल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबेदण आणलेत। शिमगोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसटी महामंडळानं शिमगोत्सवादरम्यान जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे। 17 ते 24 मार्च दरम्यान कोकण विभागात जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला गेला असल्याने शिमगोत्सवासाठी गावी येणारे आणि शिमगोत्सवानंतर मुंबईला परतणारे चाकरमानी यांचा प्रवास सुखकर होणार आहे। शिमगोत्सव हा कोकणातील अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो। या सणादरम्यान ग्रामदेवतेचा मुक्काम गावांमध्ये असल्याने मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये
नोकरी धंद्यानिमित्ताने स्थायिक झालेले चाकरमानी ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी गावी येतात। साहजिकच या दरम्यान कोकणात येणाऱ्या एसटी बसेस कोकण रेल्वेला तुफान गर्दी असते। सणादरम्यान गावी येणाऱ्या आणि सण संपल्यानंतर पुन्हा आपल्या नोकरीच्या शहरामध्ये परतणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासात त्रास होऊ नये या उद्देशाने सणादरम्यान या मार्गावर जादा गाड्या चालवण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला आहे। या दरम्यान मुंबईतील परेल, मुंबई सेंट्रल, ठाणे, बोरिवली, नालासोपारा या आगारातून कोकणसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत। एसटी महामंडळाने घेतलेल्या या निर्णयाचं चाकरमान्यांनी स्वागत केलंय। शनिवार दिनांक 9 ते 10 मार्च 2019 रोजी सत्यनारायण प्रासादिक बाल मित्र मंडळ मधली आळी, देवरुख आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नामांकन कॅरम स्पर्धा 2019चं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये रोटरी स्कूल खेडचे विद्यार्थी यश खामकर आणि अर्जुन खामकर यांनी यश संपादन करून आपलं आणि रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये गौरवित केलंय। सदरची स्पर्धा ही चिंतामणी मंगल कार्यालय मधली आळी देवरुख या ठिकाणी घेण्यात आली होती। ही स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, वयस्कर पुरुष, महिला एकेरी, कुमार एकेरी आणि किशोर एकेरी अशा 6 गटात खेळवण्यात आली। सदर स्पर्धा अखिल भारतीय कॅरम फेडरेशन आणि आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनच्या प्रचलित स्पर्धा नियमावलीनुसार खेळवण्यात आली। यातील किशोर एकेरी या गटात उपांत्य फेरीतील दोन्ही विजय हे रोटरी स्कूलच्या यश खामकर आणि अर्जुन खामकर यांनी प्राप्त करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला। अंतिम फेरी ही या 2 विद्यार्थ्यांमध्ये खेळवण्यात आली। यामध्ये यश खामकर याने 25-5, 14-25, 25-4 असे गुण मिळवत प्रथम क्रमांक आणि अर्जुन खामकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला। या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। त्यांनी संपादित केलेल्या यशामुळे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं। वरील यशस्वी विद्यार्थ्यांना कॅरम प्रशिक्षक योगेश आपटे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं। युवा सेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत दादांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून दापोली तालुक्यातील भाटी पश्चिमवाडी येथील निशा पालशेतकर, सुहासिनी ओंडकर, रेवती वांगणकर, प्रचिती साखरकर, करिश्मा पेटकर, भरत साखरकर, भारती साखरकर, सुदर्शन पालशेतकर, नारायण वांगणकर, सौरभ नाटेकर, रोहन शिरगावकर, सुशांत दाभोळकर, राकेश गांधी यांच्यासह राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। सदरवेळी उपजिल्हाप्रमुख सुधीर कारेकर, जिल्हा परिषद सभापती भगवान घाडगे, तालुका प्रमुख प्रदीप सुर्वे, महिला तालुका संघटिका दीप्ती निखारगे, शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड गुजराळी येथील दशानेमा मुरली मनोहर मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। यावेळी चिपळूण येथील LICच्या क्लास 1 ऑफिसर मनीषा दामले या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या। त्यांनी आहार, विहार आणि योगा या विषयांवर मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमासाठी मंडळाच्या अध्यक्षा सौ संगीता तलाठी, रेखा गांधी, निकिता पारेख, निलिमा देसाई, नीता तलाठी आणि मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। हे महत्त्वाचे आहे, तरी पुरुषांचे योगदान आपण नजरेआड करणार आहोत का? तर नाही करणार आहोत, कारण जशी स्त्री महत्त्वाची त्याच्यामुळे पुरुष पण तेवढंच महत्त्वाचं आहे। कारण संसाराची ती 2 चाकं आहेत आणि तो हा जर रथ हाकायचा असेल, ही जर संस्कृती पुढे न्यायची असेल तर दोन्ही जोडीनेच येतात, स्त्रियाबरोबर पुरुष पण येतात। कोकणात दुर्मिळ होत चाललेल्या कोकण गिड्ड या गोवंशाचं जतन चिपळूण येथील कोकण गिड्ड प्रगती गोशाळेत करण्यात आलंय। या गोशाळेत गोमूत्र आणि पंचगव्याच्या संशोधनाच्या आधारावर 80 उत्पादनांची निर्मिती करण्यात आली आहे। येथील युवा संशोधक अनिकेत बापट यांचा हा प्रकल्प आहे। चिपळूणचे रहिवासी अनिकेत बापट यांनी 2016च्या सुमारास भारत सेवक समाज या संस्थेमार्फत पंचगव्य निर्मितीचे शिक्षण घेतले। त्यानंतर त्यांनी खासगी गोशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला। कोकणात सर्वत्र सापडणाऱ्या कोकण गिड्ड या गोवंशाचं संवर्धन गोशाळेत करण्याचं ठरवलं। 15 गायी खरेदी केल्या। या गायींना बंदिस्त गोठा उपयोगी ठरत नाही, त्यामुळे बापट यांनी हरित डोंगर भाड्यानं घेऊन मुक्त गोठा पद्धतीनं या गोवंशाचं संवर्धन केलं।
पर्यटकांचं आकर्षण ठरलेल्या अंजर्ले समुद्र किनाऱ्यावर यंदा 15 मार्चपासून कासव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। यावर्षी अंजर्ले समुद्र किनारी एकूण 5 कासवांची घरटी संरक्षित करण्यात कासव मित्र मंडळास यश आलं असून सुमारे 700 अंडी संरक्षित करण्यात आली आहेत। यावेळीचा कासव महोत्सव अंजर्ले येथील कासव मित्र मंडळ संस्था, चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र आणि दापोली वन विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे। हा महोत्सव 15 ते 17 मार्च, 22 ते 24 मार्च आणि 11 ते 17 एप्रिल अशा 3 टप्प्यात होणार आहे। यावर्षी पहिल्या टप्प्यात होणाऱ्या महोत्सवादरम्यान येणाऱ्या शिमगोत्सवानिमित्त येणाऱ्या पर्यटकांसाठी होळीच्या फाका, खेळे, पालखी सोहळ्याचा खास आकर्षण असणार आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी नियामक आणि परीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या शिक्षकांची निवडणुकांच्या कामांमधून सुटका झाली आहे। मागील 3 दिवसांपासून विविध शिक्षक संघटना राज्यातील 10वी आणि 12वी बोर्डाचे काम असणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावं यासाठी मागणी करत होते। या मागणीला आज अखेर यश आलंय। निवडणूक आयोगाचे उपसचिव आणि सहमुख्य निवडणूक अधिकारी वळवी यांनी परिपत्रक काढून सर्व जिल्हाधिकारी यांना तसे आदेश दिले। 10वी 12वीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत। शिवाय परीक्षा झाल्यावर पेपर तपासण्याचं कामही या शिक्षकांकडे असतं। तसं असताना तब्बल 50,000च्या वर शिक्षकांना निवडणुकीचं काम दिलं जाणार होतं। त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे आणि विविध शिक्षक संघटनांनी 10वी आणि 12वीचे पेपर तपासणी आणि निकालासंदर्भातील कामात शिक्षक व्यस्त असल्याने निवडणुकीची ड्युटी देऊ नये अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती। कोकण किनारपट्टीलगतच्या सर्व मच्छीमार बांधवांनी LED फिशिंगच्या विरोधात रणशिंग फुंकलंय। ऐन लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर मच्छीमारांनी या निवडणुकांमधून मतदान न करण्याचा पवित्रा घेतलाय। राज्य सरकार तसेच केंद्र सरकारनं जर लवकरात लवकर या अवैध मासेमारीच्या विरोधात कारवाई केली नाही तर मुंबईपासून सिंधुदुर्गापर्यंतचा सर्व पारंपरिक मच्छीमार येत्या निवडणुकांवर बहिष्कार टाकतील असा इशारा देण्यात आलाय। येत्या 2 दिवसात या विषयावर हर्णे बंदरात महासभा होणार आहे। या महासभेला संपूर्ण किनारपट्टीलगतचा पारंपरिक मच्छीमार बांधव उपस्थित राहणार आहे। रत्नागिरी शहराजवळील कुवारबाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने शक्ती प्रदर्शन करत सरपंच पदाच्या उमेदवार साधना जांभेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यानंतर आता शिवसेनेने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच कुवारबाव ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे। सेना भाजपची राज्यात लोकसभेसाठी युती झाली आहे। स्थानिक पातळीवर मात्र अजूनही मने जुळलेली दिसत नाहीत। आमदार उदय सामंत यांनी ही निवडणूक एकत्रित लढवण्याबाबत वक्तव्य केलं। प्रत्यक्षात सेनेने स्वबळाची झलक दाखवली आहे। शिवसेनेला धोबीपछाड देण्यासाठी भाजप आणि इतर विरोधी पक्षांनी महागठबंधन करून आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलाय। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। यंदाची लोकसभा निवडणूक जगातील सर्वात महागडी ठरण्याची शक्यता। चिमुरडीवर लैंगिक अत्याचार आरोपीस आजन्म कारावास। 2 गावातील शिमगोत्सवातील वाद मिटवण्यात पोलिसांना यश। पोलीस निरीक्षक सौ सुवर्णा पत्की यांची अवैध धंद्याविरोधात मोहीम। आणि शिमगोत्सवादरम्यान कोकणात एसटीच्या जादा बसेस, चाकरमान्यांचा प्रवास होणार सुखकर। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।